सांगलीमध्ये जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्यानं नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं केलाय। हर्षल पाटील असं आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचं नाव आहे। सरकारकडे हर्षलची 1,40,00,000ची देयकं प्रलंबित आहेत। शिवाय हर्षलनं इतर काही जणांकडून 65 लाखांचं कर्ज घेतल्याचीही माहिती आहे। या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही आहे। तसेच शासनाकडे आम्ही वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला होता की देयक देणं, पण कॉन्ट्रॅक्टरला फक्त 3% वर्षभरात पेमेंट दिलेलं आहे। ते नसताना सुद्धा आम्ही शासनाकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री असू दे, जलजीवन मंत्री असू द्या, त्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमंत्र्याकडे आम्ही बैठकीची वेळ सुद्धा मागितलेली आहे। कमीत कमी 4 ते 5 पत्र बैठकीसाठी विनंती केली आहे, सुद्धा बैठकीसाठी वेळ देत नाहीत। हे अत्यंत चुकीचं आहे। राज्य शासनाने 89,000 कोटीची देयकाची तातडीने देण्यात यावी। जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे त्याचे देयक तातडीने द्यावे। तर सरकारनं वेळेत पैसे न दिल्यामुळे हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली हा आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी पूर्णतः फेटाळलाय। या अभियंत्याच्या नावावर कोणतंही काम नाही, कोणतंही बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी हे काम घेतलं असावं, मात्र या बिलाची कुठेच नोंद नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेली आहे। हे बघा, मी आताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे। तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे। मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। मिलिंद भोसले कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष सध्या आपल्यासोबत आहेत। भोसलेजी, सरकारच्या मंत्र्यांनी आरोप फेटाळलेले आहेत, कोणत्याही बिलाची नोंद नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आपली प्रतिक्रिया। सरकारी खात्यामध्ये जे कंत्राटदार काम करतात, वर्क ऑर्डर झाल्यानंतर कंत्राटदार काम केल्यानंतर काम पूर्ण जेव्हा होईल त्यानंतर ती बिलाची रक्कम केली जाते। प्रत्यक्षात आमच्या हर्षल पाटील यांचं रजिस्ट्रेशन त्यांच्या लहान भावाचं पण आहे आणि हर्षल पाटीलने दुसऱ्याच्या नावावर जरी काम केलेलं असेल, त्याचं बिल लिहिलेलं आहे, त्याची बिलाची नोंद सुद्धा शासन दरबारी 100% घेतल्यानंतर सापडू शकते। परंतु प्रशासनाने याबाबत जाणीवपूर्वक काही गोष्टीचा नावाचा हे केला असल्यामुळे, पण प्रत्यक्षात ही जी घटना आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे। जलजीवन मिशनचे गेल्या 1 वर्षापासून पैसेच मिळत नाहीत आणि केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने पैसे देण्याचं धोरण जे घेतलेलं आहे न घेतलेलं आहे, यामुळे राज्यातील जवळपास 12,000 कोटीचे देयक प्रलंबित आहेत। या देयकाची रक्कम शासनाकडे सगळ्यांची नोंद आहे, परंतु शासन हे जाहीर करत नाही कधी देतो पैसे। या अभियंत्याच्या नावावर कोणतंही काम नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। जरी अभियंत्याच्या नावावर हे काम जरी नसलं तरी त्या काम हे सबलेट केलेलं असतं। असे प्रत्येक ठिकाणी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काही ठिकाणी असं असतं, एखादा मेन कॉन्ट्रॅक्टर असतो त्याचं काम सबलेट केलेलं असतं। त्याच्या पद्धतीची अग्रीमेंट सुद्धा त्यांनी केलेली आहे। त्याच्या पद्धतीने जीएसटी सुद्धा त्यांनी रिटर्न्स घेतलेले आहेत ज्या नावावर तो काम केलेलं आहे। त्या जीएसटीची मागणी सुद्धा आम्ही त्या संबंधित जे कुटुंब आहे त्यांना केलेलं आहे। जीएसटीची पावती प्राप्त झाल्यानंतर आपण 100% देऊ की तो कुणाच्या नावावर काम केलेलं आहे हे ते स्पष्ट होऊन जाईल। भोसलेजी, आपण आधी पाहिलं तर या आधी सुद्धा कंत्राटदारांचा रोष आपल्याला पाहायला मिळालेला होता वेगळ्या विभागासंदर्भात, आणि आता तर थेट आत्महत्या करण्याची वेळ कंत्राटदारांवर आली आहे। नेमकं कुठे चुकतंय सगळं समीकरण? महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या पद्धतीचे कामं मंजूर झालेत। प्रत्यक्षात निधीची व्यवस्था अत्यंत तुटकी आहे। आता सार्वजनिक बांधकाम विषय जर घेतला तर 18,000 कोटीचं बजेट आहे, प्रत्यक्षात 64,000 कोटीच्या वर्क ऑर्डर झालेत। हीच परिस्थिती ग्रामविकास आहे, जलसंपदा आहे, जलसंधारण विभागात सगळीकडे आहे। असे म्हणून जवळपास 89,000 कोटीचे देयक प्रलंबित आहेत। मार्च 2025ला यापैकी फक्त 3% पैसे रक्कम कॉन्ट्रॅक्टरला मिळाले। गेल्या 8-9 महिन्यापासून कुठल्याही विभागाचे कंत्राटदाराला देयक मिळत नाहीत। वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 5 महिन्यात राज्य शासनाच्या एकाही लेखा शीर्षकास इव्हन आमदार फंड, डीपीडीसी फंड, विशेष निधी या कुठल्याही हेडला
एक छदाम पैसा सुद्धा तरतूद नाही, झालेली तुम्ही जी नाही. वस्तुस्थिती सांगताय ती अत्यंत गंभीर आहे आणि या सगळ्यावरती आता सरकार दरबारी काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्वाचं आहे.